तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी, अभ्यासातील समस्या, वाईट संगत आणि मानसिक ताण हे सगळं पाहून तुमचं मनही अस्वस्थ होतंय का? कारण आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक आई-वडिलांची एकच इच्छा असते, आपल्या लेकरांचं आयुष्य सुखी व्हावं, त्यांना यश मिळावं, त्यांच्या वाटेवर येणारी संकटं दूर व्हावीत. अशावेळी एकच आधार उरतो, श्रद्धा आणि स्वामींची कृपा. म्हणतात ना, जिथे भक्ती तिथे शक्ती आणि जिथे स्वामी तिथे काहीच अशक्य नाही. म्हणूनच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिवसावर आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी एक छोटीशी गोष्ट आणि अशी प्रभावी सेवा नक्की करा. त्यामुळे स्वामींचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा घेऊन येतील. 20 मार्च रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस. साक्षात ब्रह्मनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी फक्त एक गोष्ट केली तरी स्वामींची अफाट कृपा तुमच्या मुलांना लाभेल. मग स्वामी समर्थ प्रकट दिवसावर आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी नेमकं काय करावं? तर उत्तर खूप सोपं आहे. स्वामींच्या प्रकट दिवसावर सकाळी लवकर उठून घरात स्वच्छ करून देवघरात दिवा लावावा. मुलांच्या नावाने स्वामींचा मंत्रजप करावा. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा आणि त्यानंतर मुलांच्या डोक्यावरून हात फिरवून मनापासून प्रार्थना करावी. स्वामी, माझ्या लेकराला समृद्धी, आयुष्य आणि यश द्या. कारण ही प्रार्थना फक्त आपले शब्द नसतात, ते आई-वडिलांच्या मनातील खरी शक्ती असते. जेव्हा आई-वडील श्रद्धेने स्वामींचे नाव घेतात, तेव्हा त्या भक्तीतून मुलांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि बऱ्याच जणांचे अनुभव आहेत.